नमस्कार. आज आपण गोंदिया जिल्ह्याचं कट ऑफ ॲनालिसिस करणार आहे. हा जिल्हा सर्वात कमी कट ऑफ लागणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मोडतो. प्रायमरी लेवल मीडियम मराठी, अंडर ग्रॅज्युएट टीचर 1ली ते 5वीसाठी ऑल सब्जेक्ट मीडियम मराठी. 219 ॲडव्हर्टाईज होत्या, त्यापैकी 151 भरल्या गेल्या. नॉन PH 56चा कट ऑफ लागलेला आहे, PH 72चा. PH म्हणजे फिजिकली हँडिकॅप्ड. ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी लँग्वेज मराठी 44 ॲडव्हर्टाईज होत्या. 44 ही जागा भरल्या गेल्या. नॉन PH 117चा कट ऑफ लागलेला आहे, PH 69चा. ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी मॅथमॅटिक्स सायन्स इंग्लिश मिडियमसाठी 48 ॲडव्हर्टाईज होत्या, त्यापैकी 15 भरल्या गेल्या. नॉन PH 104चा कट ऑफ लागलेला आहे. ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी मॅथमॅटिक्स सायन्स मराठी मिडियमसाठी 49 ॲडव्हर्टाईज होत्या, 49 ही भरल्या गेल्या. नॉन PH 116चा कट ऑफ लागलेला आहे, PH 105चा कट ऑफ लागलेला आहे. टोटल गोंदिया जिल्ह्यात 360 जागा होत्या, त्यापैकी 259 भरल्या गेलेल्या आहेत. आता ह्या जागा कोणत्या कास्टला किती होत्या त्याचं ॲनालिसिस करूया. जनरल 74 ॲडव्हर्टाईज होत्या, त्यापैकी 68 भरल्या गेल्या. 116चा कट ऑफ लागलेला आहे. जनरल वुमन 66 ॲडव्हर्टाईज होत्या, 66ही भरल्या गेल्या. त्या 112चा कट ऑफ लागलेला आहे. जनरल एक्स सर्व्हिसमॅन 33 ॲडव्हर्टाईज होत्या, त्यापैकी 1 भरली गेली. 90चा कट ऑफ लागलेला आहे. जनरल अंशकालीन 22 ॲडव्हर्टाईज होत्या, 1ही भरली गेली नाही. जनरल प्रोजेक्ट अफेक्टेड 11 जागा होत्या, 11ही भरल्या गेल्या. 98चा कट ऑफ लागलेला आहे. जनरल अर्थक्वेक अफेक्टेड 4 जागा होत्या, त्यापैकी 1 भरली गेली. 56चा कट ऑफ लागलेला आहे. स्पोर्ट्समॅन 11 जागा होत्या, त्यापैकी 5 भरल्या गेल्या. 72चा कट ऑफ लागलेला आहे. PH ऑर्थो 2 जागा भरल्या गेल्या, 104चा कट ऑफ लागलेला आहे. PH लो व्हिजन 1 जागा भरली गेली, 161चा कट ऑफ लागलेला आहे. PH डिफेन्स 3 जागा भरल्या गेल्या, 69चा कट ऑफ लागलेला आहे. SC 10 ॲडव्हर्टाईज होत्या, त्यापैकी 7 भरल्या गेल्या, 123चा कट ऑफ लागलेला आहे. SC वुमन 7 ॲडव्हर्टाईज होत्या, 7ही भरल्या गेल्या, 119चा कट ऑफ लागलेला आहे. एक सर्व्हिसमॅन 4 जागा होत्या, अंशकालीन 2 जागा होत्या, या खाली राहिलेल्या आहेत. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 1 जागा होती, 1 भरल्या गेली, 106चा कट ऑफ लागलेला आहे. स्पोर्ट्समॅन 1 जागा होती, ती खाली राहिलेली आहे. PH ऑर्थो 1 जागा भरली गेली, 105चा कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर PH लो व्हिजन 1 जागा भरली गेली, 127चा कट ऑफ लागलेला आहे. PH डिफेन्स 1 जागा भरली गेली, 72चा कट ऑफ लागलेला आहे. ST 1 जागा होती, 1 जागा भरली गेली, 117चा कट ऑफ लागलेला आहे. ST वुमन 1 जागा भरली गेली, 105चा कट ऑफ लागलेला आहे. VGA 8 ॲडव्हर्टाईज होत्या, 8 भरल्या गेल्या, 112चा कट ऑफ लागलेला आहे. VGA वुमन 6 जागा होत्या, 6ही भरल्या गेल्या, 105चा कट ऑफ लागलेला आहे. एक सर्व्हिसमॅन 3 जागा होत्या, अंशकालीन 2 जागा होत्या, ह्या जागा खाली राहिलेल्या आहेत. प्रोजेक्ट अफेक्टेड 1 जागा भरली गेली, 104चा कट ऑफ लागलेला आहे. स्पोर्ट्समॅन 1 जागा होती, ती खाली राहिलेली आहे. या खाली राहिलेल्या जागा पुढील राऊंडमध्ये भरले जात असतात. त्यानंतर NTC 11 जागा होत्या, 11 भरल्या गेल्या, 116चा कट ऑफ लागलेला आहे. NTC वुमन 11 जागा होत्या, 11 भरल्या गेल्या, 113चा कट ऑफ लागलेला आहे. एक सर्व्हिसमॅन 5 जागा होत्या, अंशकालीन 4 जागा होत्या, या खाली राहिलेल्या आहेत. प्रोजेक्ट अफेक्टेड 2 जागा होत्या, 2ही भरल्या गेल्या, 111चा कट ऑफ लागलेला आहे. NTC अर्थक्वेक अफेक्टेड 1 जागा होती, ती भरल्या गेली, 94चा कट ऑफ लागलेला आहे. NTC स्पोर्ट्समॅन 2 जागा होत्या, 2ही भरल्या गेल्या, 81चा कट ऑफ लागलेला आहे. NTD 6 ॲडव्हर्टाईज होत्या, 6 भरल्या गेल्या, 115चा कट ऑफ लागलेला आहे. NTD वुमन त्या पण 6 ॲडव्हर्टाईज होत्या, 6ही भरल्या गेल्या, 111चा कट ऑफ लागलेला आहे. एक सर्व्हिसमॅन 3 जागा होत्या, अंशकालीन 2 जागा होत्या, या जागा खाली राहिलेल्या आहेत. NTD प्रोजेक्ट अफेक्टेड 1 जागा होती, ती भरल्या गेली, 108चा कट ऑफ लागलेला आहे. स्पोर्ट्समॅन 1 जागा होती, ती भरल्या गेली, 87चा कट ऑफ लागलेला आहे. EWS 11 ॲडव्हर्टाईज होत्या, त्यापैकी 9 भरल्या गेल्या, 114चा कट ऑफ लागलेला आहे. EWS वुमन 11 ॲडव्हर्टाईज होत्या, 11ही भरल्या गेल्या, 112चा कट ऑफ लागलेला आहे. एक सर्व्हिसमॅन 5 ॲडव्हर्टाईज होत्या, अंशकालीन 4 होत्या, या जागा खाली राहिलेल्या आहेत. प्रोजेक्ट अफेक्टेड 2 जागा भरल्या गेल्या, 103चा कट ऑफ लागलेला आहे. अर्थक्वेक अफेक्टेड 1 जागा भरली गेली, 83चा कट ऑफ लागलेला आहे. स्पोर्ट्समन 2 जागा होत्या, त्या खाली राहिलेल्या आहेत.
EWS PH ऑर्थो एक जागा भरली गेली 104चा कट ऑफ लागलेला आहे. PH लो व्हिजन एक जागा भरली गेली 118चा कट ऑफ लागलेला आहे. अशा टोटल 360 जागा होत्या, त्यापैकी 159 भरल्या गेल्या. उरलेल्या जागा या पुढील राऊंडमध्ये भरल्या जात असतात. पुढील कोणत्या जिल्ह्याच्या कट ऑफवर ॲनालिसिस करण्यासाठी व्हिडिओ बनवायचा ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.